महिला विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणात मोठी कारवाई. खासदार निलेश लंके यांच्या भावाचा अटकपूर्व जामीन फेटाळला. महिलेचा विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या गंभीर आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक ज्ञानदेव लंके यांच्यासह 3 आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आरोपींना 2 आठवड्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण पारनेर तालुक्यातील असून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. फिर्यादी अनुसूचित जातीतील महिला असून 6 जून 2024 रोजी आरोपींनी तिचा विनयभंग करून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटकपूर्व जामिनास बंदी असल्याचे नमूद करत न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.